भारतीय जनता पक्ष बदलापूर शहराच्या वतीने आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व दृष्टिमित्र साकीब गोरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमो नेत्र संजीवनी अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले। दृष्टिमित्र साकीब गोरे यांनी दृष्टी नाही तर सृष्टी नाही या संकल्पनेला सत्यात उतरवून जगभरात देवाभाऊ चष्मा हा परदेशात पोहोचवला। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शेकडो नागरिकांना चष्मे वाटप मोफत करण्यात आले। यामध्ये मोफत नेत्र तपासणी, देवाभाऊ चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया इत्यादी आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाले। यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। भाजपाचे तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर मान्यवर देखील उपस्थित होते। पदाधिकाऱ्यांनी देखील नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला। यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी आमदार किसन कथोरे व विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी देवाभाऊ चष्म्याविषयीचे महत्त्व पटवून सांगितले। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता बदलापूर। नमस्कार, मी अनिकेत। ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सध्या नमो नेत्र संजीवनी अभियान देवाभाऊ चष्मा हे अभियान जे आहे ते संपूर्ण एकंदरीत बदलापूर शहरात राबवलं जाते। याच विषयी बोलण्यासाठी मुरबाड मतदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे सर असणार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, एक आगळा वेगळा देवाभाऊ चष्मा या बदलापूर शहराने संपूर्ण जगाला दिला, काय सांगाल एकंदरीत हे अभियानाबद्दल आणि कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद आहे? खरं म्हणजे नमो नेत्र संजीवनी अभियान हे सर्व राज्यभर सुरू करण्यात आलेलं आहे। त्याही पेक्षा आपल्या या चष्म्यांचं काम वर्षापासून आपले साकीब गोरे हे करत आलेले आहेत। आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही किती विधानसभा मतदारक्षेत्र त्यामध्ये काम करणार आहात। 12 मतदारसंघामध्ये आपण काम करतोय। हा 7वा कार्यक्रम आहे। अजूनही 5 ठिकाणी आपल्याला 5 विधानसभेमध्ये पूर्ण करायचे। त्यामध्ये चष्मे मोफत देणार आहेत, त्यांची तपासणी मोफत करणार आहोत। जर मोतीबिंदू निघाला तर त्याचं ऑपरेशन सुद्धा मोफत करणार आहोत। एक चांगल्या प्रकारची सुविधा, आणि तेही हा चष्मा राज्याचे मुख्यमंत्री जे खऱ्या अर्थाने एक चांगला विचार करून सर्वसामान्यांना दिलासा देतात, त्यांच्या नावाने देवाभाऊ चष्मा हा केवळ भारतात नाही तर भारताच्या बाहेर असंख्य देशामध्ये आज प्रसिद्ध होत चाललेला आहे। मी मनापासून या मोहिमेला शुभेच्छा देतो की खूप चांगल्या प्रकारची सर्वसामान्य नागरिकांना जी गरज आहे ती पूर्ण होते। चष्मे सुद्धा मोफत दिले जातात, तपासणी मोफत केली जाते, ऑपरेशन मोफत केलं जाते एक, आणि देवाभाऊंच्या नावाचा चष्मा हा त्यांच्यापर्यंत मोफत दिला जातो, त्याचा मला आनंद आहे। सर, विजन फ्रेंड साकीब गोरे हे नाव आता जगभरात चर्चेत येते, काय वाटतं एक बदलापूरकर म्हणून कशा प्रकारे अभिमान वाटतो जेव्हा अशा प्रकारचं काम आपला एक बदलापूरकर करतो? खरं म्हणजे बदलापूरचं वैभव हे खऱ्या अर्थाने उभं राहते। साकीब गोरे बाहेरच्या देशात जाऊन जेवढं प्रसिद्ध करण्याचं, त्यात बदलापूरचं नाव पूर्ण देशामध्ये करण्यामध्ये त्यांनी अग्रेसर भूमिका घेतली आहे। पूर्ण घरादारापासून संपूर्ण एक त्याग करून स्वतः त्याच्यामध्ये श्रम घेऊन कुठल्याही प्रकारच्या कोणाकडून आर्थिक देवाणघेवाण न करता एक प्रामाणिकपणे सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात। ही संकल्पना गेल्या कित्येक वर्षापासून तो राबवत आलाय, आणि आता देवाभाऊंच्या नावाने जो चष्मा काढलाय तो जगभर प्रसिद्ध होतो, याचा खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान आहे। भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस त्यांच्या नावाने त्यांनी एक चांगला विचार घेऊन सर्वसामान्य दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय, आणि त्यामुळे साकीब गोरेंना त्यांना खऱ्या अर्थाने गोरगरिबांचा आशीर्वाद त्यामध्ये मिळेल असे मला आशा। खरं तर ज्यांनी हा चष्मा जगभरात पसरवला, विजन फ्रेंड साकीब गोरे असतात आपल्यासोबत, काय सांगाल? नमो नेत्र संजीवनी अभियान एक वेगळी संकल्पना घेऊन आपण आलात, आणि आज घराघरात देशादेशात हे सगळं सुरू आहे, कशा प्रकारे? नमो नेत्र संजीवनी अभियान याच्यात महत्वाचा विषय असा, मी 34 वर्षाने हा काम करत आहे। माझ्या मागे देवाच्या नंतर माझा जो आधार आहे ते आमदार कथोरे साहेब आहेत। प्रत्येक क्षणी साहेबांनी मला आधार दिलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नमो नेत्र संजीवनी अभियान जो सुरू केला आहे त्याचं मागचं एक कारण आहे, विकसित भारत 2047ला याची कडी जाऊन भेटते। दृष्टी नाही तर सृष्टी नाही, माणसाच्या शरीरामध्ये महत्वाचे 5 अवयव आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा अवयव हा डोळा आहे। ते याच्यासाठी का मेंदू 85% डोळ्यांवर अवलंबून असतो।
डोळा चित्र बघतो, मेंदूकडे पाठवतो आणि मेंदू शरीराला आदेश देतो, तेव्हा शरीर प्रतिक्रिया करतो. जर दृष्टीच कमी राहिली, जर दृष्टीमध्येच ताकद नाही राहिली, तर दृष्टी नाही तर सृष्टी नाही. मग माणसाच्या कामात आणि मेंदूच्या हालचालीमध्ये पण फरक पडतो. लहानपण, तारुण्य आणि म्हातारपण, लहानपणामध्ये एज्युकेशन, शिक्षण हा महत्वाचा भाग आहे आणि 80% शिक्षण हा डोळ्याने घेतला जातो. तारुण्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता हा महत्वाचा भाग आहे. वेळेवर चष्मा भेटला नाही तर उत्पादकता कमी होते. जर वेळेवर चष्मा भेटला तर 34% उत्पादकता वाढते आणि 20% त्याचा नैतिक उत्पन्न वाढतो. म्हातारपणी मोतीबिंदूचा वेळेवर जर उपचार झाला नाही तर त्याचा काचबिंदूत रूपांतर होतो आणि दृष्टी मरेपर्यंत शांत होऊन जाते, संपून जाते. म्हणजे मेंदूचा कार्य फक्त 15%च राहतो, बाकी दृष्टीच्या बरोबर निघून जातो. लहानपण, तारुण्य आणि म्हातारपण याचा पूर्ण जो वित्तीयकरण आहे हा दृष्टीवर अवलंबून असतो. आपल्याला 2047 पर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन झाली पाहिजे आणि त्याच्यात दृष्टीचा फार महत्वाचा भाग आहे. म्हणून या संकल्पनेमध्ये नमो नेत्र संजीवनी जी संकल्पना आहे, मुख्यमंत्र्यांची ही हुशारी आहे. बघा किती हुशार आहेत, कसं लोकांना न्याय देतात. ही संकल्पना मुख्यमंत्री महोदयांनी आमदार साहेबांना सांगितलं का तुम्ही किती मतदारसंघात राबवणार. आमदार साहेबांनी सांगितलं का आम्ही 12 मतदारसंघात ही संकल्पना राबवणार. मागच्या 17 तारखेला हा सुरू झालाय. साहेबांचा मला आदेश आहे, साकीब मी आहे तिथपर्यंत तुझ्या बरोबर आहे. साकीब तू जर राहशील माझ्या बरोबर 2047 पर्यंत तर आपण ही संकल्पना राबवायचीच आहे. आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जो विचार आहे, यांचा जो महत्वाकांक्षी जो विचार आहे का 2047 पर्यंत भारत हा विकसित देश झाला पाहिजे, याच्या मागे आपण बारीकसा खारीचा का वाटा होईना पण हातभार लावायचा आहे, ते डोळ्यांच्या आधारे. एकंदरीतच पाहू शकतो की भर पावसामध्ये देखील अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी या अभियानाचा लाभ जो आहे तो घेताना पाहायला मिळत आहेत. अगदी शेवटचा प्रश्न असेल, भर पावसामध्ये आपण पाहतोय नागरिक येतात, त्याची सकाळपासून गर्दी पाहायला मिळते. ही ऊर्जा नेमकी येते कुठून, काय नेमका हा फॅक्टर आहे? साहेब हा विषय तुम्हाला मी दाखवतोय. बघा गाडी, ही लोक उभी आहेत. हा चष्मा आहे. तुम्ही डॉक्टरकडे जाल, कमीत कमी 300 रुपये तपासणीचे होतात, बरोबर आहे. आता वेळ झाला, सकाळी फार पब्लिक होती इथे, साहेब लेट झाले म्हणून गेले, पब्लिक अजून येणार आहे. हा चष्मा तुम्ही डॉक्टरकडे जाल, 300 रुपये कमीत कमी, 300 ते 500 रुपये तपासणी. हा ब्लू ब्लॉक आहे बघा आणि बायफोकल आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही जाल तर 900 ते 1200 ह्या चष्म्याची किंमत आहे. एक मनुष्य जर विचार करतो का 300 रुपये आमचे डॉक्टरांचे वाचले आणि चष्म्याचे 900-1200 रुपये वाचले, तर माणसाला वाटतो आणि कुठेतरी याच्यात दिलासा आहे प्रगतीचा. कारण दृष्टी नाही तर सृष्टी नाही. माणसाला वाटतात का एक दिवसात जर माझे 1200 वाचतात आणि ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने, खतोरेसाहेबांच्या सहकार्याने आणि माझ्या कष्टाने जर होत राहतात तर मला पुढे मागे बघायचं नाहीये. कारण रोजी देणारा, लक्ष्मी देणारा हा देव आहे. देव बोलतो तुम किसी के काम आओ मैं तुम्हारे काम आऊंगा, तुम किसी की मदत करो मैं तुम्हारी मदत करूंगा. हा साकीब गोरे 1984 ते 87 तस्लीम कोहारीच्या टेम्पोवर हमाली करणारा आज जगामध्ये 12 देशात 11 देशांमध्ये त्याचा माल जायला लागला. हे माझे कष्ट नाहीयेत, कष्टाबरोबर या लोकांचा आशीर्वाद आहे. दिल से जो बात निकलती असर रखती है. कोणत्या तरी ज्येष्ठ नागरिकाचा दृष्टी आल्याने मला आशीर्वाद लाभला, देवाने त्याचा ऐकला आणि माझा भरभराट झाला. माझ्या भरभराटी बरोबर माझा असा विचार आहे का दृष्टीचाही भरभराट झाला पाहिजे, कारण विकासामध्ये दृष्टीचा फार महत्वाचा घटक असतो. मी काम करतोय, मी एक चंग बांधलाय. जागतिक स्तरावर मी चष्म्याच्या किमती पाडणार आणि याच्यामध्ये मी 30% यशस्वी झालोय. पुढे असंच जर काम करत राहिलो तर हा चष्मा इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर तुम्ही बघितला, केनिया सरकारने या चष्म्याची किंमत त्यांना $6 भेटते असं सांगितलं. पण हा देवाभाऊ चष्मा आम्ही केनिया सरकारला $0.38 देतोय. त्यांनी असा विचार केला की आम्ही एक संस्था पकडू, तुमच्याकडून चष्मा घेऊ, त्याच्यावर नॉट फॉर सेल लिहिलेला राहील, केनिया सरकार लिहिलेलं राहील आणि संस्थांना सांगू का तुम्ही फक्त तपासणीचे पैसे घ्या, चष्मा आमच्याकडून भेटल. त्यांचं मत असं आहे का आम्ही जे 20 वर्ष काम करायचा विचार करतो या किमतीमध्ये हा काम फक्त 5 वर्षातच होईल.
जागतिक स्तरावर WHO सांगितलेलं आहे 2050 पर्यंत दृष्टीदोष हा 60% नागरिकांना होणार आहे. तर त्याची कल्पना जर केली तर हा फार भयानक दृष्टीसाठी. म्हणून लोकांना आनंद झाला. त्या भागात मी गेल्यानंतर त्यांना हायसा वाटतो का हे हाऊ इज पॉसिबल, ते मला बोलतात हे कसं शक्य आहे. आत्मनिर्भर समाजसेवा आणि एक भारतीय म्हणून हा शक्य आहे. माझं मत आहे का पुढील 2 वर्षामध्ये 100च्या पुढच्या देशांमध्ये हा देवाभाऊ चष्मा जाईल. त्याचं कारण एकच आहे, किंमत. सामान्यांना परवडला पाहिजे हीच किंमत. WHO मत स्पष्ट, त्यांनी सर्वेक्षण केलंय त्याच्यामध्ये स्पष्ट आलाय 2.2 बिलियन लोकांना चष्म्याची गरज आहे. त्याच्यापैकी 1.1 बिलियन लोकांपर्यंतच चष्मा पोहोचला. 1.1 पर्यंत अद्याप पोहोचू शकला नाही. याचं कारण किंमत. त्यांनी असंख्य संस्थांना आव्हान केलंय की चष्म्याच्या किमती पाडा. याच्यात एक भारतीय साकीब गोरे उभा राहिला आणि त्यांनी नेपाळमध्ये हे सिद्ध करून दाखवला का माझा चष्मा बघा, देवाभाऊ चष्मा $0.38 आहे. आणि या माझ्या कामाशी प्रेरित होऊन उत्साहित होऊन त्यांनी 197 देशातला सिस्टम लीडर अवॉर्ड हा मला दिला. देवाभाऊच्या रूपाने भारतात सिस्टम लीडर अवॉर्ड हा आला. हा कष्टाने आला आणि विचाराने आला. आम्ही भारतीय आहोत, या जमिनीवर राहतो. या जमिनीच्या आपल्यापेक्षा छोट्या लोकांकडे बघितलाच पाहिजे. कारण मनुष्याचा धर्म आपल्यापेक्षा छोट्यांची सेवा करणे हाच आहे. आम्ही सेवा करतो, तुम्ही आमच्या बरोबर आहात. आणि हा बदलापूर एक दिवस मी 100 देशांच्या पुढे घेऊन जाईन. आणि फक्त 15 दिवसातच तुम्हाला एक गुड न्यूज येईल आणि पूर्ण बदलापूरकरांना हायसा वाटेल का अजून 10 पाऊल साकीब गोरे पुढे गेला. दृष्टी आहे तर सृष्टी आहे या वाक्याला घेऊन एक बदलापूरकर उभा राहतो आणि तो संपूर्ण विश्वात जो आहे तो विजन फ्रेंड म्हणून ओळखला जातो. ही तमाम बदलापूरकरांसाठी, तमाम महाराष्ट्रीय वासियांसाठी इतकंच नाही तर तमाम भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की एकीकडे आपण पाहतो की आदिवासी बहुल समाज किंवा वंचित शोषित पीडित समाज जो आहे तो या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तो या गोष्टींकडे लक्ष देत